श्री गुरुगीता निरूपण, श्री गुरुगीता निरूपण, श्री गुरुगीता निरूपण, श्री गुरुगीता निरूपण। श्री गुरुगीता ओवी 8वी। शिवमत, विष्णुमत, सौर, गणेश आणि शाक्त, अपभ्रंश निश्चित, समस्त जीवा। या विश्वात असंख्य लोक आहेत। या असंख्य लोकांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे नाना देव निर्माण केले आहेत। कुणी शिवाचे भक्त आहेत तर कुणी विष्णूचे भक्त आहेत। त्यामुळे कोणी शिवमत श्रेष्ठ मानतात तर कोणी विष्णुमत श्रेष्ठ मानतात। त्याचप्रमाणे सौर म्हणजे सूर्य, गणेश वा शाक्त आदिपंथीय लोकही आपणच श्रेष्ठ आहोत असे म्हणून लोकांच्या मनात नुसता अपभ्रंश म्हणजे गोंधळ माजवून देतात। त्यांची सर्व शांती नष्ट करतात। निरनिराळी शास्त्रे आणि पंथ यापैकी खरे तर कोणीच जीवाला शिवाची भेट घडवून देऊ शकत नाही। उलट या नाना शास्त्रांच्या व पंथांच्या विचारसरणीने चित्त एकाग्र व्हायच्या ऐवजी चित्तभ्रष्ट व्हायची शक्यता मात्र दाट असते। म्हणून अशा वितंडवादात वेळ वाया घालवीत बसण्यापेक्षा एका सद्गुरूस दीर्घदंड घालून शरण जावे, म्हणजे तेच आपल्या विचलित चित्तास स्थिरता प्राप्त करून देतील व या मतभिन्नतेमधून आपली सोडवणूक करतील। म्हणून भिन्न देवदेवतांच्या उपासकांनी आपली उपासना न सोडता श्री गुरुस भजले असता त्यांची ही उपासना श्री गुरु सिद्धीस नेतात। राजाधिराज सद्गुरुनाथ प्रभाकर स्वामी महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ इनामदार गुरुजी की जय। गुरु यशोदा माई की जय। जय जय रघुवीर समर्थ।